कसं उमेदवार जास्त वेळ न घेता फक्त उमेदवार आणि कारण नरेश मस्के विषयी आम्ही काय बोलतो तुम्ही सगळेजण आता ओळखताय की ठाणे महापालिकेचं महापौर घोषवलेले एक सर्वसामान्य शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमचे जे सहयोगी पक्ष आहेत, राष्ट्रीय नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब, बच्चूभाऊ कडू, सर्वांनी पाठिंबा दिलेले एकमेव उमेदवार म्हणून नरेश मस्के आपण सगळ्यांना परिचित आहेत आणि त्यामुळे सन्माननीय नरेश मस्के यांच्याबरोबर जरी उशिरा डिक्लेअर झाले त्यांची सेक्रेटरी गेले 20 दिवस 15 दिवस आम्ही फिरतोय आणि एकंदर जे काही वातावरण सुरुवातीला पत्रकारांना सुद्धा वाटत होतं ते आताच आमच्या अनुषंगाने गप्पा झाला अतिशय पॉझिटिव्ह आणि विजयाकडे वाटचाल करणारं वातावरण मीरा भाईंदर, ठाणे शहर आणि नवी मुंबई इथे आपल्याला बघायला मिळते. महायुतीचे उमेदवार माननीय नरेशजी मस्के यांचा वचननामा जाहीर होत असताना मला अतिशय आनंद होतो की ठाण्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे आवर्जून या सगळ्यामध्ये त्यांनी घेतलेले आणि सगळ्या प्रश्नांची जाण असणारा एक व्यक्तिमत्व म्हणून माननीय मस्के साहेबांना आपण सगळेच ठाणेकर ओळखतो. याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट संदर्भातला आपल्या सगळ्यांचा जो नेहमीचा ठाणेकरांचा प्रश्न राहतो की प्रवास हा आपल्याला सुखकर कसा व्हावा याच्या संदर्भातलं केंद्र शासनाकडे मागणी करणं, अशा संदर्भातला असो, क्रीडा असो, आरोग्य असो, असे हे महत्त्वाचे विषय या वचननाम्यामध्ये त्याच्या संदर्भातला उल्लेख आणि त्याची पूर्णता करण्याचा आश्वासन या इकडे मस्के साहेबांच्या माध्यमाने, महायुतीच्या माध्यमाने आज घोषित होते. लाडके उमेदवार नरेश मस्के साहेबांचा वचननामा प्रसिद्ध झालेला आहे. एक आनंदाची बाब आहे की कार्यकर्ता आमचा उमेदवाराचा म्हणून त्यांनी वचननाम्यामध्ये एक सिद्ध केलेलं आहे की त्यांचा दूरदृष्टिकोन आणि ठाण्याला या लोकसभेच्या क्षेत्रात भेडसावणारे प्रत्येक प्रश्न त्यांनी आपल्या वचननाम्यामध्ये बारकाईने घेतलेले आहे. आनंद होतो की आज आपण नागरिकांसमोर जात असताना आपल्या उमेदवाराची दूरदृष्टी, त्यांचा अभ्यास, प्रत्येक विषयाचा ज्ञान आणि त्याला कसं सोडवता येईल हे त्यांचा प्रयास आणि त्यांची जिद्द त्याच्याने आपण वचननामा प्रसिद्ध केलेला आहे. नक्की या वचननाम्याला वचनपूर्ती मस्के साहेबांकडून 100% होणार आहे. या पत्रकार परिषदेकरता उपस्थित ठाण्यातील आमदार संजयजी केळकर, प्रतापजी सरनाईक, रवींद्र फाटक, निरंजनजी डावखळे, अविनाश जाधव, अभिजित पानसे, संजयजी वाघुले, नशीब बुल्ला, भास्कर वाघमारे, रवींद्र मोरे, पूर्वेजी सरनाईक, राहुल लोंढे आणि ज्यांच्यामुळे आणि जे मीडियामधील सर्व प्रतिनिधी, सर्व पत्रकार मित्र, पत्रकार परिवार की ज्यांच्यामुळे त्यांनी विद्यार्थी दशेपासून, विद्यार्थी काळापासून हा नरेश मस्के कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ आपण दिलेल्या माझ्या कामाला, माझ्या आंदोलनाला आपण प्रसिद्धी दिली आणि त्यामुळेच नगरसेवक, महापौर आणि आता खासदारकीचा उमेदवार हा टप्पा गाठू शकलो असे मीडियातील आमचे सर्व मित्र मैत्रिणी आणि सर्व परिवार आणि सर्व शुभचिंतक. आज हा वचननामा आम्ही शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, RPI आणि सर्व मित्रपक्ष यांच्या वतीने
आज हा प्रकाशित करीत आहे. माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार, राजसाहेब ठाकरे, रामदासजी आठवले या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठाणे लोकसभेकरता मी निवडणुकीकरता उभा आहे. माझा पहिला टप्पा जो आहे तो परवा पूर्णपणे 6 विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये जाऊन लोकांचा आशीर्वाद घेण्यापर्यंत, मतदारसंघापर्यंत पोहोचण्यापर्यंत पूर्ण झालेला आहे आणि कालपासून दुसरा टप्पा आपण सुरू केलेला आहे. माझ्यासोबत असलेले सर्व पदाधिकारी, सर्व आमदार, सर्व पक्षाचे शहर प्रमुख असतील, कार्यकर्ते असतील, शाखा प्रमुख असतील, विभाग अध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे, पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी एकच प्रश्न निर्माण झाला होता की आता 10 ते 15 दिवसात लोकांपर्यंत पोहोचणार कसं. परंतु त्यावेळी सुद्धा मी सांगितलं की आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते 365 दिवस लोकांसाठी काम करत असतात, फक्त निवडणुकीपर्यंत मर्यादित नसतात. 24/7 ते सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे लोकांमध्ये आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्यामुळे मला लोकांपर्यंत पोहोचणं फार सोपं आहे आणि खरोखर की 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही सर्वत्र मतदारसंघामध्ये म्हणजे दिवसा 25-25, 30-30 किलोमीटर आम्ही एक रॅली करत होतो, लोकांपर्यंत पोहोचत होतो. मीरा भाईंदरमधून जर आम्ही सुरुवात केली तर माननीय प्रतापजी सरनाईक साहेब, आमदार गीताजी जैन, नरेंद्र मेहता असतील, त्या ठिकाणचे आमचे राजू म्हात्रे जिल्हा प्रमुख असतील, किशोर शर्मा असतील, राजू व्यास असतील, त्याचबरोबर मनसेचे राणे असतील, राष्ट्रवादीचे आपले आसिफ, असे सर्व पदाधिकारी, गावकरे, संजयजी वाघोले, आमचे सर्व नगरसेवक यांच्या